यवतमाळ शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह किटाकापरा गावाजवळील तलावात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। कार्तिक मेश्राम असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो 12वीचा विद्यार्थी होता। गेल्या 2 दिवसांपासून तो बेपत्ता होता। दरम्यान किटाकापरा येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला। या घटनेविरोधात मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांसोबतच आदिवासी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। हा प्रकार घातपाताचा असून निवासी आश्रमशाळेतून तो बेपत्ता झाल्यानं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। आदिवासी विकास विभागामार्फत हे वसतिगृह चालवल्या जातात। या वसतिगृहामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे। याच्यावर कुठल्याही पद्धतीचं वार्डनचं, प्रकल्प अधिकाऱ्याचं, अपर आयुक्ताचं, प्रधान सचिवांचं आणि आदिवासी विकास मंत्र्याचं याच्याकडे कुठलंही लक्ष नाही। उलट बेवारस वसतिगृह सोडून दिले। त्याच्यामुळे वारंवार आदिवासी मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, आश्रमशाळा इथे वारंवार हे प्रकार घडत आहे। आज आपल्या या जिल्ह्यामध्ये एका वर्षातनी 4-5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, परंतु कोणावरही कठोर कारवाई झाली नाही। परंतु तुम्हाला सांगतोय, यानंतर आम्ही खपवून घेणार नाही।